शिवप्रसाद अर्थात सोनू गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळते. शिवप्रसाद राईट मोर द विकेटने पहिला बॉल 4 षटकांची लढत. पहिला बॉल समोरच्या दिशेने जुसी हा बॉल होता ऑफ ड्राय केलाय. एक चांगल्या दर्जाचा स्ट्रोक कॉपी बुक स्टाईलने ज्याला क्रिकेटिंग स्ट्रोक प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं ना त्या रीतीचा हा चेंडू फुलोर लेनचा होता. जुसी हा बॉल घेतला आणि समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड केलेला हा स्ट्रोक ज्यावरती धाव प्राप्त होती ती एक धाव धावफलकावरती येथे खातं खोललंय. आघाडीची जोडी वैभव आणि त्याच्या साथीला सचिन सावंत यांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहतोय. सचिन सावंत विस्फोटक आणि विनाशकारी फलंदाजी करण्यासाठी किंबहुना प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजाला नामोहरण करण्यामध्ये त्याचा एक वेगळा हातखंडा आहे. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साइडला त्याला पाठवलाय. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. आपल्या रिपिटेशनला जो खेळ शोभा देतो ना तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये सचिन सावंत यांच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती त्यांनी षटकार ठोकलाय. बहुचर्चित बहुप्रतीक्षित बहुआयामी बहुरंगी असणारी या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सचिन सावंत यांना आपण पाहतोय. दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी पावसाळ्यात फुटबॉल क्रिकेटमधील एक मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपली परंपरा प्रतिष्ठा आणि अनुशासन याही वर्षीच्या अंगावामध्ये जपते. शेवटाकडे निघाली ही स्पर्धा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज याही वेळेला रडार मध्ये आला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. उंची जास्ती गाठली आहे लांबी तितकीशी नाही आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला झेल संपला फलंदाजाचा खेळ. मोह आवरता आलेला नाही आहे खेळाडूला आणि अर्थात खेळाडू क्रमांक पहिला होईल इथे बाद. काही वर्षापूर्वी ना जिथे टीव्ही स्क्रीनवरती टीव्हीवरती एक जाहिरात यायची अल्फेन लिवेची जी ललचाय रहा ना जाय. तसंच काहीतरी झालं या फलंदाजाच्या बाबतीत जिथे मोठा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. आणि मोहाची जी वाट आहे ना किंबहुना एखाद्या यवनाच्या पावलाप्रमाणे निसरडी आहे. इथे फलंदाजी करत असताना आपल्याला मोह आवरणं गरजेचं राहतं. जास्ती मोठी फटकेबाजी करणं किंबहुना ज्या ज्या वेळेला खुल्या गटाचं क्रिकेट आपण पाहिलं अनुभवलंय त्या त्या वेळेला केवळ एखादा षटकार ठोकणारा खेळाडू जास्त काळ हा टिकत नसतो. संघामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करावा लागतात. मैदानाच्या आतमध्ये त्या जास्तीच्या धावा गोळा करणारा निलेश कदम अर्थात सचिन कदम मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतं. सचिन कदमची अनेक संस्मरणीय खेळी आहेत. त्यापैकी 7 बॉल 7 षटकार असतील. परंतु सर्वाधिक महत्वाची खेळी राहिली होती रतनबुवा स्मृती चषक. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. तो मैदानाच्या आतमध्ये होता आणि त्या बॉलवरती त्याने षटकार ठोकत असताना एक वेगळीच किमया रचली होती. ज्या पद्धतीची किमया मागील मॅच मध्ये जी पाहायला मिळाली एक मोठा रतीप रोहित रुद्राने रचला. मैदानाच्या आतमध्ये वळ्या जिथे सोनूला एक मोठी संधी प्राप्त झाली आणि त्या संधीचं सोनं त्याने केलं. हा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे. शिवप्रसाद उजव्या एसीच्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू जिथे वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. या गोलंदाजाची ही जी बाब आहे ना अनेक वेळेला कुतूहलाचा विषय राहतो की ज्या ज्या वेळेला संघाला आवश्यकता आहे त्या त्या वेळेला अधिक ताकदीने अधिक वेगाने गोलंदाजी करत असताना शिवप्रसाद यांना आपण नेहमीच पाहिलंय. सोनू हा चेंडू पंचांनी सांगितलं की हा उजव्या एसीच्या खूपच विकेटच्या बाहेर पिच झाला आणि याचंच कारण की काय खेळपट्टीच्या बाहेर पिच झाल्या कारणासह गोलंदाजाला दंडित करण्यात येते. नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे तो फ्री हिट. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी सचिन कदम ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू बॅटच्या टोला लागला. ऑन साइडला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चेंडूवरती येतील. तद्वर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव. सचिन कदम शिवशक्ती पाले काय बॅटिंग केली होती UK टायगर चॅम्पियनशिप घाटकोपरच्या 2016च्या स्पर्धेमध्ये. अर्थात सचिन कदम आणि त्याच वेळेला कृष्णा सातपुतेची बॅट तळपत असताना आम्ही पाहिली. अर्थात गेली अनेक वर्ष निर्विवाद असं अभिराज्य गाजवणारा सचिन कदम यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धाव आली. एक संघाची धावसंख्या आहे ती 9. इतिहासाची पानं पलटावी लागतात. काही इतिहास रंजक असतात ते आठवावे लागतात आणि तेच खेळाडूंच्या इतिहासाची पानं आपण पलटतो. वैभव स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळेल. या वेळेला शिवप्रसाद अर्थात सोनू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. राईट हम ओव्हर द विकेटने डाव्याचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर. गोलंदाजाने टाकला गेलेला हा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा उजव्या एसीच्या बाहेर वाईड यॉर्कर जो मात्र डॉट बॉल येतोय.
क्रिकेटमध्ये काही अशी नावं आहेत काही अशी नावं आहेत ना की ज्यांच्या नावाची यादी जर का काढायची झाली की त्यांची ओरिजिनल नावं वेगळी आहेत, परंतु त्यांना एका वेगळ्या नावाने प्रसिद्धी मिळाली. मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीचं एक नाव अर्थात सोनू. यावेळेचा चेंडू वेगाने टाकला, पंचांकडे अपील केली, लेग बी फोर प्लम स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक 2 वैभव देखील बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला, 2 खेळाडू बाद झाले. तंबूच्या आचऱ्याला परतत असताना वैभव याला देखील आपण पाहतोय. संघ अडचणीमध्ये पहिल्या षटकामध्ये केवळ 9 धावा फलकावरती आहेत, 2 खेळाडू बाद झालेत. शिवप्रसाद अर्थात सोनू या नावाने त्यांना ओळखलं जातं. निलेश कदम अर्थात सचिन कदम या नावाने पसंती त्यांना जास्तीची मिळाली. त्याच वेळेला रवी बुंबक या खेळाडूचं ओरिजिनल नाव गुरमीत बुंबक आहे. पप्पू तोडकर अर्थात राकेश तोडकर या नावाचा तो खेळाडू आहे. बबलू पाटील या नावाने बबलू पाटीलला जास्ती पसंती दिली, परंतु त्याचं ओरिजिनल नाव संभाजी पाटील आहे. शिरुविक श्रीकांत मोलगी हे मात्र अलिबागच्या शिरुविकचं ओरिजिनल नाव आहे. प्रत्येक खेळाडूला एका नावाने. मग काही अलीकडच्या कालावधीमध्ये मागे जर वळलं ना तर काट्या राजू अर्थात राजेश गोयल या नावाची त्यांची ओळख. त्याच वेळेला आऊना आपण पाहिलं, राजेश तळाशीलकर. प्रत्येकाच्या नावामध्ये काहीशी नावं टोपण नावाची ओळख राहिली आणि त्याच नावाने त्यांना जास्तीची पसंती मिळाली. मैदानाच्या आतमध्ये जिथे आऊना देखील आपण पाहतोय धावा आहेत त्या 9. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ग्लेन वैती याही नावामध्ये संदीप वैदी अर्थात ग्लेन वैदी जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ही यादी एक मोठी निघेल. काही खेळाडूंची जी पसंती जास्तीची होती मैदानाच्या आतमध्ये ग्लेनला आपण पाहतोय जो बॅटिंगसाठी दाखल झालाय. मागील मॅच मध्ये केवळ 3 बॉलमध्ये त्याने 18 धावांची जवळपास 14 धावांची खेळी केली होती. संघासाठी तो मैदानाच्या आतमध्ये गेला आणि विजय रथ घेऊन तो अगदी 4 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी केली होती. त्यामध्ये 3 चौकार आणि 1 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये फेरबदल होतोय. निलेश गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना उंचपुरा असा गोलंदाज आहे. हाय ऍक्शन त्यांची नेहमीच पाहायला मिळत असते, परंतु संघाला आवश्यकता आहे धावा रोखण्याची. पहिल्या षटकामध्ये जी गोलंदाजी करण्यात आली ना शिवप्रसाद यांच्या माध्यमातून, त्याच रीतीची गोलंदाजी या षटकामध्येही करावी लागेल. शिवप्रसादच्या पावलावरती पाऊल टाकावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो निलेश. राईट समोर विकेटने पुढचा बॉल. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे प्राप्त होत असताना 10 धावा धावफलकावरती आहेत. मॅजिकल फिगर्स 10 धावा धावफलकावरती. जर्सी नंबर 10 परिधान करून सर सचिन रमेश तेंडुलकरांनी अक्षरशः आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. तुम्ही आम्ही एकत्रित येण्याचं ही स्पर्धा आयोजित करण्याचं एकमात्र कारण सर सचिन रमेश तेंडुलकर. 10 नंबरची जर्सी. लिओन मेसीची 10 नंबरची जर्सी पाहायला मिळाली. फुटबॉल विश्वचषकामध्ये जी काय त्याची कामगिरी पाहायला मिळाली होती. तो म्हणाला माझं स्वप्न एका रात्रीमध्ये कंप्लीट झालं, परंतु ती रात्र 17 वर्ष 133 दिवसांची होती. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळला, फाईन लेगला. 1 धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. कठीण परिश्रम त्याच वेळेला प्रॅक्टिस याच जोरावरती आपल्याला यशाची उंच शिखरे गाठता येतात. अनेक वेळेला आपण म्हणतो ना प्रॅक्टिस मेक मॅन मी परफेक्ट. आणि अर्थातच सरावाचा जास्तीचा खेळ करत असताना याही 40 प्लेच्या खेळाडूंना आपण पाहतो प्रॅक्टिस करून तदनंतर क्रीडांगणाच्या आतमध्ये उतरतात. आणि अर्थातच अलीकडच्या कालावधीमध्ये ना संस्कारांचे फटके बाजूला राहिलेत आणि जिथे आविष्कारांच्या फटक्यांवरती जास्तीचा भर दिला गेलाय त्यापैकीच एक फटका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. सचिनच्या बॅटमधून जो एकेरी धावेसाठी राहिला. डावी अशी सोडून जाणारा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो मात्र व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतो. अवांतरच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावफलक 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान मोठ्या फटक्यात शोधात असतील दोन्ही बॅटर्स, कारण आघाडीचे दोन्ही फलंदाजांना अक्षरशः शमवलं. नामोहरण केल्यानंतर जिथे चांगल्या दर्जाची गोलंदाजी होत असताना फलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. ऑन साइडला खेळलाय. ऑन दी टोज येत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने सोनू चेंडूवरती येतील. तद्वर मात्र घेतली जाणारी ही एकेरी धाव दुहेरी धाव इथे पाहायला मिळते. धावा प्राप्त झाल्या 2. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर. धावफलक 14 वरती जाऊन पोहोचत असताना 14 धावा धावफलकावरती आहेत. जिथे एक मोठं लक्ष उभं करणं हे नितांत आवश्यक राहणार आहे मॅचला जिंकण्यासाठी. आणि तीच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स करत असताना पाहायला मिळतात. जी भागीदारी जी कोंडी फोडली गेली आहे, जिथे भागीदाऱ्या फोडल्या गेल्यात, ब्रेक केल्यात आणि तिथून
काही ना काहीतरी एक मोठी भागीदारी रचत असताना धावसंख्येचा डोंगर उभा करावा, हाच मनोधैर्य आहे, हाच मनामध्ये विचार आहे दोन्ही बॅटर्सचा असेल. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर पिच केला, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. नो बॉल. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. विजेते नेहमीचा आपण पाहतो ना, प्रत्येक गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात, काही ना काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न त्यांचा जरूर असतो आणि त्याच प्रयत्नामध्ये सपशेल अपयशी राहिला आहे तो गोलंदाज निलेश. अतिरिक्तच्या मदतीने 15 धावा फलकावरती पाहायला मिळतात. फ्रीचा बॉल ग्लेन स्ट्राईक एंडवरती आहे, ज्याच्या बॅटमधून मागील मॅच मध्ये 4 बॉलमध्ये 20 धावांची खेळी पाहायला मिळाली होती. जवळपास 500च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली होती. या मॅच मध्ये देखील धावा गोळा कराव्या लागतील. धावांसाठी ते चालू असणारा आटापिटा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज पुढचा बॉल. धावा फलकावरती असताना यावेळेला एक मोठा शोक येत असताना पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावसंख्येची आवश्यकता होती. मच नीडेड 6 फॉर बॅटिंग साइड. संघाला आवश्यकता होती धावसंख्येची आणि ती धावा इथे गोळा करण्यासाठी ग्लेन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जिथे परिस्थिती गंभीर ना, तिथे हा खेळाडू नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे आणि खंबीररित्या बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. तो अर्थातच ग्लेन वैती. षटकाराला संघाची धावसंख्या 22 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल. यावेळेचा हाफ ट्रॅकर ऑन साइडला. दिशा वेगळी आहे परंतु रिझल्ट सेम येणार. अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस आउटस्टँडिंग बॅटिंग. षटकार. संघाची धावसंख्या वधारतीये, जाऊन पोहोचते ती 28 धावा फलकावरती आहेत. ज्या ज्या वेळेला आपण अनेक वेळेला म्हणतो की क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. फुलरलेनचा बॉल टाकला, पुढ्यात टाकला, त्याला लिलेया लॉंगा बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलं. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर त्यावरती आलेला. षटकार. 28 आहेत. 2 खेळाडू बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोपी नायलोली. यावेळेला देखील बॅटची लिडिंग एज घेतली. पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. तद्वर मात्र एक घेतली. दुहेरी साईड पलटल्यात. ग्लेन अधिकचा फीट हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करतोय. तो या बॉलवरती देखील 2. संघाची धावसंख्या 2 ने वधारेल, जाऊन पोहोचते 30 धावा फलकावरती आहेत. 30 धावा फलकावरती पाहायला मिळतात. ग्लेन आता मात्र तो रंगात आलाय, तो ढंगात आलाय. त्याची बॅट षटकार आणि चौकारांची भाषा बोलू लागली आहे. अटॅकिंग क्रिकेट चांगला अप्रोच त्याने दाखवलाय. इंटेंट चांगला आहे त्याचा की अटॅकिंग क्रिकेट खेळावं आणि अर्थातच संघाला एक सुस्थितीमध्ये घेऊन जाण्याची धावसंख्या आपण उभी करावी, त्याचसाठी तो प्रयत्न करतोय. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुढचा बॉल. गोलंदाज निलेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. फ्राईट समोर विकेटने. लोअर फुल टोज होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र आहे. चेंडू सीमारेषा ओलांडेल. व्हाईट बॉल त्यावरती आलाय. चौकार. 5 धावांचं बोनस संघाला प्राप्त झालंय. हा तर असा प्रकार झाला की कोविड मध्ये कदापि कामावरती न जाता पेमेंट आपल्या अकाउंटला येणं. पंच आलाय. 5 धावा आल्या. संघाची धावसंख्या वधारती आहे, ती 35 वरती जाऊन पोहोचली आहे. 35 रन्स ऑन दी बोर्ड. 35 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. पूर्वार्धाच्या सुरुवातीच्या षटकामध्ये ज्या वेळेला शिवप्रसाद गोलंदाजी करत होते असं वाटलं होतं की गोपी इलेव्हन ऐरोली संघ रचणीमध्ये आहे, परंतु या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा आल्यात ना, अर्थात 35 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आता धावा खोऱ्याने येऊ लागल्यात. सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने टोमॅटोचे भाव वाढू लागले, पेट्रोल डिझेल तर बाजूला सारा, टोमॅटोचे जसे भाव वाढू लागलेत ना तशी आता धावसंख्या वाढू लागली आहे. किंबहुना बोरिवली ते MHB साठी रिक्षाचं मीटर जसं धावतं तशी आता धावसंख्या धावू लागली आहे. हा देखील वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावा. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडती आहे. धावफलक पुढे सर्कल जाऊन पोहोचतोय. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावर. 2 खेळाडू बाद. ग्लेन आणि सचिनची ही भागीदारी पार्टनरशिप बिल्ड होत असताना
यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, चेंडूवरती येईल, चांगल्या रीतीने आपला हजरजबाबीपणा दाखवला. आपण तिथे उपस्थित असल्याची जाणीव त्याने करून दिली. धाव मिळाली 1. एंड ऑफ दी सेकंड वर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 37 धावा धावफलकावरती आहेत. आमच्या व्यासपीठावरती उपस्थित असणारे अमोलजी वेतोस्कर साहेब यांचा एक यथोचित मानसन्मान आम्ही करतो आहोत. या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी अमोलजी वेतोस्कर साहेब उपस्थित आहेत. श्रीकांतजी दादरकर साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अमोलजी वेतोस्कर साहेब यांचा यथोचित मानसन्मान करावा. स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. अमोल वेतोस्कर, ओम ब्रह्मदेव गोडदेव अभिनव विद्या मंदिरला जेवढे स्पर्धा आयोजित केले गेले आणि अमोल एक चांगला पिता म्हणून मुलांना चांगलं शिक्षण दिलं. तो शिकू शकला नाही, परंतु मुलं आज सेटल्ड आहेत आणि एक टेनिस क्रिकेटपटू काय करू शकतो. बबन शेठ रत्नी मला आजही आठवते. ओम ब्रह्मदेव गोडदेवने भलभल्या संघाला धूळ चारली होती. असा माझा जवळचा मित्र, बंड्या बॉईजचा विकेट कीपर म्हणा, एक चांगला ऑर्गनायझर म्हणा. अमोल, तुझा सत्कार करत असताना आम्हाला खरोखर अभिमान आहे मित्रा. विश यू गुड लक. आई एकविरा चरणी प्रार्थना आहे की तू खूप प्रगती करावीस. थँक्यू सो मच. या श्रीकांतभाई आसन असतवा. धन्यवाद. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती दाखल झाले. पहिला बॉल जो मात्र निर्धाव स्वरूपाचा कल्पेश याचा डॉट बॉल आला. पहिला चेंडू ग्लेनच्या विरोधामध्ये 37 आहेत. 37 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना लेफ्ट आर्म ऑन विकेटने यावेळेचा चेंडू स्लॉट मध्ये स्टेट डाऊन ग्राउंड वर दी बॉलर हेड साईड स्क्रीनच्या वरून चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एक दूरवरचा षटकार पाहायला मिळाला. एक मोठा फटका येत असताना मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने ग्लेन बॅटिंग करतोय, धावा चांगल्या रीतीने त्याने गोळा करत असताना संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 43 रन्स ऑन दी बोर्ड. बॅटचा फेस ओपन केला. फुल बॉडी थ्रू पाहायला मिळालं. हँड अँड कॉर्डिनेशन बनताच पाहायला मिळालं होतं ग्लेन वैतीचं. तो फॉर्मात आहे. यापेक्षा अजून काय उत्तर द्यायला हवं त्या पद्धतीची तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या रीतीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेळ ज्या वेळेला आपली असते ना, त्यावेळेला चेंडू जिथे पडतो तिथे आपण बॅट फिरवत नाही. जिथे बॅट फिरवतो ना तिथे चेंडू पडतो, कारण वेळ आपली चांगली असते. आणि आज ती चांगली वेळ या खेळाडूची पाहायला मिळाली. तो जे करतोय ना ते सोनं होतंय. ज्याला हात लावेल ना ते सोनं होईल. आणि अर्थातच ते प्रयत्न त्याच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग. पुढचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक 3 बाद. लालच बुरी बला है, हुआ इससे किसका भला है. अनेक वेळेला आपण म्हणतो की जर षटकार येतात, जर चौकार येतात, जर धावा येतात तर अशा पद्धतीने प्रयत्न करायला हवे होते का. परंतु शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये मी तर म्हणेन हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण 24 बॉलची मॅच आहे, 24 बॉलचं एक सत्र आहे. इथे प्रत्येक बॉलवरती मोठा फटकाच खेळायचा आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये बाद होतं. सागर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. 5व्या क्रमांकावरती ते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. रबर बॉल क्रिकेट, पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा फोर्स वन लाईव्ह वरती तुम्ही 2 स्पर्धांचं आस्वाद घेऊ शकता. दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी 2023 5वं पर्व आणि साई माऊली चषक जे अगदी शेजारीच या ठिकाणाहून चालू आहे. अनेक स्पर्धा रबर बॉल पावसाळी क्रिकेटच्या सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. अर्थात याही क्रिकेटने काट टाकली आहे. सुरुवातीला मुंबापुरीमध्ये पाहायला मिळण्याचं, परंतु यावेळेला लोअर फुटबॉल बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. एरियल रूटने चेंडू ट्रॅव्हल झालाय षटकारासाठी. संघाची धावसंख्या 6 ने वधारत असताना जाऊन पोहोचते वेगाने सरकली आहे. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पावसाळी रबर बॉल क्रिकेटना काही अंशी शेअर मार्केटला क्रिकेट मला वाटतं अप्स अँड डाऊन्स या क्रिकेटमध्ये अनेक वेळा पाहायला मिळतात. या वेळेला देखील मिस टायमिंग राहिला आहे. गोलंदाज स्वतः यष्टीरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दूर राहिलाय त्याच्यापासून एक धाव निश्चित मिळाले. क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकअप साठी धाबा अर्जित करण्यात आल्यात. त्या 2 संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडते. धावफलक वेगाने पुढे जाईल. 51 धावा, अर्धशतक कंप्लीट झालंय.
पिता आणि पुत्र एकाने क्रिकेटचं कारकीर्द गाजवली ती भरत वाघेला यांना आपण पाहतोय, तर एक सध्या घडीला क्रिकेट कारकीर्द गाजवतोय आणि त्याचं क्रिकेटचं संपूर्ण भविष्य हे उज्ज्वल आहे, तो गौतम वाघेला यांना आपण पाहतोय. ऑन साइडला केलेला हा शॉट डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक धाव निश्चित मिळेल, दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल आणि ती देखील यशस्वी. तिहेरीचा प्रयत्न करण्यात येईल का? सचिन फार वेगाने निघालाय थर्ड रन साठी आणि ती देखील त्याने कंप्लीट केली आहे. वॉट रनिंग बिटवीन द विकेट. लक्ष नव्हतं सचिनचा चेंडूवरती थ्रो झाला त्यावेळेला, परंतु कॉल दिला सागरने. डेंजर एंडकडे तो पळत होता. धावा प्राप्त झाल्या 3. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 54 धावा धावफलकावरती आहेत. 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सचिन कदम यांचं कौतुक यासाठी करायला हवं की आज माणसं आपण अनेक वेळा म्हणतो ना की फिट आहे तर हिट आहे, आणि फिटनेसच्या जोरावरती केवळ 3 बॉल स्ट्राईक वरती राहणारा सचिन कदम सध्याच्या घडीला धाव करतोय. या धावांसाठी आटापिटा करतोय, तो देखील संघाच्या धावांसाठी मैदानाच्या आतमध्ये तो संघाचा स्कोरबोर्ड हलत ठेवण्यासाठी धावतोय. विजय आलेत गोलंदाजी मार्कवरती. 49 गोलंदाज माहीमला बिलॉंग करतात. 49 गोलंदाज पाहायला मिळतो. माहीमचे 2 गोलंदाज या संघामध्ये खेळतात, परंतु सध्याच्या घडीला एका गोलंदाजाला संघाने फलंदाज बनवले. आऊ फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना विजय सज्ज होईल. राईट समोर विकेटने. उंचपुरा गोलंदाज आहे, परंतु अधिकचे वेगाने गोलंदाजी तो करतो. धावा आहेत 54. 54 ऑन दी बोर्ड. स्ट्राईक एंडवरती सागर. अगदी एखाद्या पाण्यामधून मासा काढला की जसा तडफडतो ना तसं सचिन कदम स्ट्राईक एंडसाठी तडफडत असतील. स्ट्राईक मिळालेली नाही अद्याप. हा बॉल बॅटची आउटसाइड घेतली, पाठीमागे चेंडू चाललाय. एक धाव निश्चित प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक मोठा टोटल उभी करावे लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघाने एक मोठी धावसंख्येचा पाठलाग केलाय, एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला होता. शेवटच्या बॉलवरती जिथे 3 बॉलमध्ये जिथे 16 धावा संख्येची आवश्यकता असताना ते करून दाखवलं रोहित रुद्रने. या मॅचला जिंकून दिलं होतं. 87 धावांचा पाठलाग लिलया केला होता. अर्थात या 4 षटकांच्या मॅचमध्ये धावा गोळा करणं गरजेचं आहे. फुरलेंचा बॉल ऑन ड्राईव्ह करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक येतोय फार वेगाने. तद्वर मात्र एक धाव निश्चित घेण्यात आलाय. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, तिथे फंबल झालं आणि त्याचा संपूर्ण फायदा दोन्ही बॅटर्सने उचलला. संघाची धावसंख्या धावून पोहोचते 57 धावा धावफलकावरती आहेत. सचिन कदम यांच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. रोहनजी गुप्ते यांनी या बाबीकडे लक्ष हेरलंय आणि सचिन कदम आपल्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे. एनर्जी ड्रिंक आपल्याला मिळेल या इनिंग नंतर किंबहुना या मॅच नंतर. रोहनजी गुप्ते यांच्याकडून स्पेशली मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. बॅटचा फेस ओपन केला होता, परंतु मिस टायमिंग झाला. बॅटवरती बॉल लागल्यानंतर बॅट हातून काहीशी निसटली, हल्ली, आणि याचंच कारण की काय पूर्णतः एक्झिक्युशन बॉलला मिळालं नाही. धाव मिळाली ती केवळ एक. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना 58 धावा धावफलकावरती आहेत. 58. पहिल्या 4 षटकामध्ये ज्या धावा खोड्याने आल्यात, या 5व्या षटकामध्ये या धावा कुठेतरी थांबल्यात, खुंटल्यात असंच म्हणता येईल. धावा जिथे शमवण्यामध्ये यशस्वी राहिला हा उंचपुराचा गोलंदाज विजय. चांगल्या धाटणीची गोलंदाजी केली आहे. अॅक्युरेसी काय असते ना हे त्याने दाखवली आहे. एक्सिलेंट लेंथ अँड लाईन वरती त्याने गोलंदाजी केली आहे. उंचीचा पुरेपूर फायदा त्याने इथे घेतला. हा बॉल देखील वेगाने टाकला. फास्ट अँड फ्युरियस. पंचांकडे अपील कॉट बिहाइंडची. 1 मोर विकेट डाऊन. खेळाडू क्रमांक 4 कॉट बिहाइंडच्या रूपाने सागर बाद. नवीन बॅटर निलेश मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. 58 धावा धावफलकावरती आहेत. असं वाटलं होतं की पहिल्या 3 षटकांमध्ये जिथवर 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. करंट रन रेट एकंदरीत प्रति षटका गणिक 18चा होता. याही षटकामध्ये जर का 18 गोळा करण्याचा प्रयत्न केला असता संघाने तर एक मोठी टोटल आपल्याला पाहायला मिळाली असती. अर्थात एकंदरीत जर याही षटकामध्ये 18-72 बनल्या असत्या एक मोठी टोटल उभी राहू शकली असती. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटला जर तरला अजिबात स्थान नाही आहे.
बाकी तर स्वप्नरंजक असतात, करमणूक करतात, हास्य उमटवतात, एवढंच. हा बॉल कमी गतीने जिथे टाकण्यात आला, कमी उसळीचा पाहायला मिळतोय. विकेट सॅक्रिफाईस केले निलेशने, रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद. दुसऱ्या निलेशसाठी आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय सचिन कदम ऑन स्ट्राईक. पाचवा खेळाडू बाद झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. या षटकामध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. अर्थात केवळ आणि केवळ धाबा खर्च केला त्या 4 खेळाडू बाद झाले, ते 2. नंदू पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 ठाण्याचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, अगदी जवळच्या विभागातील. कापूर बावडी आणि त्याच वेळेला कासा रोडवली. यावेळेस चेंडू ऑन साईडला केला, 1 धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? दुहेरीचा प्रयत्न वेगाने, सेकंड रन देखील सचिन कदमने कंप्लीट केली आहे. तिसऱ्यासाठी धावणार नाही, कारण क्रिस गेलच्या नावावरती हा एक मोठा विक्रम राहिलाय की तिसरी धाव त्याने कदापि घेतली नाही. सचिन कदम थकला म्हणून तो तिसरी धाव घेत नाहीये. अर्थात पूर्वार्धाचा खेळ संपला, धाव फलकावरती आहेत त्या 60-61 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. विजयचं कौतुक यासाठी ना की मागील मॅच मध्ये त्याच्या विरोधात जास्तीच्या धावा आल्या होत्या. आपण संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे, त्याने करून दाखवलं. धावा खर्च केल्या ते एकंदरीत 6, खेळाडू बाद केले ते 1. मागच्या मॅच मध्ये जिथे 2 बिमर त्यांनी हाताळले होते, परंतु या सामन्यामध्ये चांगल्या रीतीची गोलंदाजी झाली आहे. उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं, आवाजामध्ये करूयात बदल. आणि अर्थात ज्यांचा आवाज प्रत्येक स्पोर्ट्स मध्ये ऐकायला मिळाला, भारताच्या बाहेर शारजाच्या क्रीडांगणाहून आणि महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यांमधून सातत्यपूर्ण ऐकायला मिळाला, या पण आवाजामध्ये करूयात बदल. आवाजाचे मालिक ज्यांना सर वसीम अक्रम यांनी द व्हॉइस ऑफ इंडिया असं म्हटलं, अर्थातच व्हॉइस ऑफ इंडिया अरेजी पांड्या सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठे जाऊ नका, पाहत राहा, एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. शुभ संध्या दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है. कामेश स्पोर्ट्स और सुपर स्पोर्ट्स द्वारा आयोजित स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट का 5वां साल और 5वें साल के आज आखिरी दिन के अब आखिरी 2.5 मैच बाकी है. ये क्वार्टर फाइनल है, इसके बाद एक सेमीफाइनल और फाइनल है. आपकी जानकारी के लिए फोर्स 1 लाइव यूट्यूब चैनल पर इसका सीधा प्रसारण इस वक्त कई मुल्कों में किया जा रहा है. आप अपने परिवार के सदस्य या फिर आपके पहचान के जो लोग हैं, नियर एंड डियर वंस, उनके साथ लिंक शेयर कर सकते हैं. फोर्स 1 लाइव ये यूट्यूब चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें. इस प्रतियोगिता का पहला इनाम 1,11,111 रुपए और अट्रैक्टिव ट्रॉफी है जो इस वक्त स्टेज पर है. दूसरा इनाम 55,555 रुपए और अट्रैक्टिव ट्रॉफी. बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर के लिए कैश अवार्ड और ट्रॉफी. मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए कैश अवार्ड और एक ट्रॉफी है. इसके अलावा बेस्ट बैटर के लिए आदि स्पोर्ट्स जोगेश्वरी के हमारे गुफरान भाई और फैमिली द्वारा एक क्रिकेट बैट स्पॉन्सर की गई है. मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए आदि स्पोर्ट्स जोगेश्वरी और पापे स्पोर्ट्स नरेश चावला बोरीवली, इनके द्वारा एक क्रिकेट बैट स्पॉन्सर की गई है. प्रत्येक मैच के मैन ऑफ द मैच के लिए प्लेयर ऑफ द मैच के रूप में हम टी शर्ट दे रहे हैं. और ये आखिरी क्वार्टर फाइनल जहां पर खेल रही है गोपी 11 ऐरोली और झगड़े पाटिल वॉरियर्स शिवाजी पार्क. हमारे साथ इस वक्त जयेश दादरकर उपस्थित है, वन ऑफ द प्रोलिफिक रन गेटर्स ऑफ कैम्ब्रिज. मतलब जयेश दादरकर बैंक ऑफ इंडिया में काम पे लग गया, उसने अच्छा काम किया. वरना मुझे ऐसा लग रहा था कि कैम्ब्रिज यूनिवर्सिटी भी अगर अपना क्रिकेट टीम बना दी तो जयेश दादरकर को कैम्ब्रिज बुला लेते. उसके ठीक बाजू में टीडी चैनल के ओनर, मेरे मित्र और शेगांव कचौरी को दुनिया में मशहूर करने वाले तुषार दावंगे, और इनका भी हार्दिक स्वागत है. तुषार दावंगे के जिगर जान बचपन के दोस्त रोहन गुप्ते, गंगा 11, जिस देश में गंगा रहता है और जिस मालवनी में गंगा 11 बनी, ऐसे हमारे रोहन गुप्ते, आपका स्वागत. और साथ में कचौरी में भी साथ में है. और ये अच्छा लगता है मुझे कि आपका और तुषार दावंगे का रिश्ता कचौरी के साथ भी और कचौरी के बाद भी. तो मनीष पाटिल हमारे साथ, करुणाकर कोटियन है और यतीश धूरी हमारे एगी भाई. एक चीज है,
जब आप मैगी खा के थक जाओ, स्विगी में ऑर्डर करके थक जाओ, तब आपको याद आएगा एगी, क्योंकि एगी वन ऑफ द वेरी गुड स्पिनर एंड क्रिकेटर्स ऑफ यस्टर ईयर्स। आपका हार्दिक स्वागत है। बॉलिंग के लिए तैयार हो रही है इस वक्त गोपी 11 ऐरोली और बैटिंग के लिए रोहित रुद्रा, और रोहित रुद्रा के साथ में यांचा कौन है भाऊ? शिव प्रसाद, जो साई प्रसाद, हाँ जरा बरोबर नाव द्या, फरक पडतो. शिव प्रसाद, साई प्रसाद, दत्त प्रसाद. रोहित रुद्र इस टूर्नामेंट का तीसरा अर्धशतक, और पिछला मैच पहला ऐसा मैच बना जिसकी दोनों पारियों में अर्धशतक लगा. नीलेश मात्रे ने अर्धशतक लगाया और फिर रोहित रुद्रा ने अर्धशतक लगाया. नंदू पाटिल की भी तारीफ करनी होगी. 61 टारगेट है. सचिन कदम तीसरा लेने के लिए अगर तैयार रहे तो नंदू शायद तीसरा पूरा कर लेते. अब नया ओवर लेकर आ रहे हैं परेश वलांद्रा, वर्ली के खिलाड़ी है. परेश वलांत्रा के सामने चुनौती रहेगी रोहित रुद्रा की. रोहित रुद्रा का हैंड आई कोऑर्डिनेशन हमने देखा, स्ट्रोक प्ले देखा. सबसे बड़ी बात है 24 गेंदों में आपको 61 रन बनाने हैं, यानी कि बॉल और रन के बीच में जो डिफरेंस है 37 का. इसको अगर मैं मैथमेटिकली या क्रिकेटी सेंस में देखूं तो 6 बड़े शॉट लगते हैं. दे नीड 6 सिक्सेस आउट ऑफ 24 बॉल्स. हर चौथे बॉल पर ऑन एन एवरेज, अगर मैं मैथमेटिक्स का स्टूडेंट हूं, I need to hit 1 6 every 4 balls. और यहां पर एक्स्ट्रा रन भी बहुत इंपॉर्टेंट रहेंगे इस मैच में. हमारे दोनों अंपायर्स रेडी है इस वक्त और शुरुआत होने जा रही है. परेश वलांत्रा बनाम रोहित रुद्रा. 24 balls, 61 is the magic number to win the क्वार्टर फाइनल. इस मैच की विजेता टीम धनविन अलीबाग से खेलेगी सेमी में. पहली गेंद, और देखिए जहां रुके थे वहीं से शुरू किया रोहित रुद्रा ने. रुद्र स्वरूप धारण करता हुआ रोहित, जो अपने बल्लेबाजी में देखता है टीम का हित, वो है रोहित. जो अपनी बल्लेबाजी से लोगों को करता है सम्मोहित, वो है रोहित. कैप्टन की पारी खेल रहे हैं. इस वक्त जो क्रिकेट हिंदुस्तान में चल रहा है उसमें कप्तानों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. इफ यू आर अ कैप्टन, यू शुड बी अ लीडर, नो हाउ टू लीड योर पीपल. आपसे बहुत सारी चीजें, मल्टीटास्किंग जिसको कहा जाता है, बिजनेस मैनेजर्स की तरह यू गॉट टू वर्क. इस बार बेहतर बॉल थी वलांत्रा की, बहुत अच्छा टर्न लिया था, गेंद को टप्पा खाने दिया, फिर अपने बल्ले के मुंह को खोलते हुए धकेला. सचिन कदम विकेटों के पीछे, वहां उसे उठाने में कामयाब रहे. स्कोर आगे बढ़ता हुआ हो चुका है 7. अभी भी मैच जीतने के लिए 54 रन्स और चाहिए 54 रनों की जरूरत है. धनविन अलीबाग ने आज सुबह के सेशन में प्रवेश किया जब उन्होंने सेमीफाइनल में पहुंचने के लिए वहां पर बहुत अच्छा क्रिकेट खेला. इस बार क्रीज में डीप जाकर खेला. स्ट्रोक अच्छा है लेकिन उस पर 1 रन मिलेगा वैभव के पास. स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पर. धनवीर अलीबाग के कैप्टन को भी रेडी रहना है टॉस के लिए. महमूद भाई, आपको रेडी रहना है. अगले 15 से 20 मिनटों में टॉस होगा. स्कोर 8, 53 मोर टू विन. फुल टॉस बॉल दी और देखिए किस तरह से उन्होंने उस गेंद को, लेफ्ट शॉट था, बिल्कुल घास में रुक गई गेंद और 1 को 2 में तब्दील किया. पहले ओवर आर्म थ्रो, फिर अंडर आर्म थ्रो. स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पर पहुंचा. हर बॉल पर रन बनाना पड़ेगा. ये वो फॉर्मेट है जिसमें आप डॉट बॉल नहीं खेल सकते. 4 ओवर का मैच और माड़ा और महाराष्ट्र राज्य की लॉटरी, ये बिल्कुल समान है. कभी भी कुछ भी हो सकता है. कभी 1 डिजिट के लिए लखपति बनने से आप रुक जाते हैं. ये वो मुकाबला है. रोहित रुद्रा विल हैव टू फायर
and fire like an atom bomb. Score 10. वलांतरा किया गया, यस, नाराज नहीं करेंगे बिल्कुल. मैथ्यू हेडन की झलक दिखी उस शॉट में. स्टैंड एंड डिलीवर एंड इट्स एन आउटरेजियस 6. स्कोर हो गया 16. दिया है तो वसूल भी तो करना पड़ेगा. बॉल संपलेले नाही आहे, बॉलचा साठा आहे आपल्याकडे. अच्छा, त्यानं दिलेले ते संपलेत, बाकी बॉल आहे. उद्या सकाळी जर एखाद्याने या ग्राउंडवर समजा एक 1.5-2 तास मेहनत केली तर त्याला 2-3 डझन बॉल भेटू शकतात आणि मग ते विकू पण शकतात. फुल टॉस बॉल दी. रोहित रुद्रा थोड़ा अपने आप से नाराज. दैट कुड हैव बीन सेंट आउट ऑफ द पार्क. गोल्डन अपॉर्चुनिटी वहां पर मिस करते हुए रोहित. परेश वलांतरा की तारीफ करना चाहूंगा, कमबैक बॉल बहुत अच्छी रखी थी. लोअर फुल टॉस, एक ऐसा ब्रह्मास्त्र जिसको समझ नहीं पाए रोहित रुद्रा. एक ओवर की समाप्ति पर स्कोर है 17, यानी कि अब मैच जीतने के लिए 44 रन चाहिए. बची हुई 18 गेंदों में 18 चेंडू, 44 दावा, 18 बॉल्स एंड 44 रन्स टू विन. गेम को बिल्ड करते हुए खेलना बहुत जरूरी है. और रोहित रुद्रा को 24 गेंदों में कितनी गेंदों पर स्ट्राइक मिलेगा ये भी बहुत इंपॉर्टेंट है. पहले ओवर में 5 गेंदों पर मेरे ख्याल से उन्होंने स्ट्राइक ली है, यानी कि अगर यही एवरेज रहा और 4 ओवर में 24 में अगर रोहित रुद्रा 20 बॉल खेलते हैं तो झगड़े पाटिल वॉरियर्स जो है उसका चांस बढ़ जाएगा. हम लोग जब कॉलेज में स्टैटिस्टिक्स पढ़ते थे तो एक प्रोबेबिलिटी करके हमको सिखाया जाता था. द प्रोबेबिलिटी इज वेरी हाई if Rudra plays 20 balls. लाला बॉलर है बाला ठाकरे, जिनको मैन ऑफ द मैच दिया गया था. गोंदिया विदर्भ से मैच खेलने के लिए आए हैं. जस्ट इमेजिन, एक दिन के टूर्नामेंट के लिए वो विदर्भ से आते हैं. पहला मैच जीत गए, अच्छी बात है. मान लो अगर पहला मैच नहीं जीत पाए, इतना ट्रैवल टाइम, इट्स अ लॉन्ग वॉक बैक टू गोंदिया, बट दैट्स व्हाट ही इज. एक ही बॉलर है इस पूरे टूर्नामेंट में जिसको मैन ऑफ द मैच मिला है और अगला मिल सकता है. रोहित रुद्रा कॉट सचिन कदम, बोल्ड बाला ठाकरे, और रोहित रुद्र की पारी समाप्त. बाला ठाकरे गोंदिया से मुंबई दर्शन के लिए नहीं आए. मुंबई दर्शन तो आज टूर्नामेंट जीतने के बाद गोपी 11 के ओनर बस बुक करेंगे, मुंबई दर्शन कर लूंगा. इस वक्त विकेट का दर्शन इंपॉर्टेंट है और बढ़िया प्रदर्शन यहां पर रोहित रुद्र आउट होते हुए, और प्राइज विकेट यहां पर तालियों की गूंज से स्वागत किया गया कैप्टन का. और नए बैटर है अलंकार. 40 प्लस का क्रिकेट ये केवल नाम के लिए है, बट लुक एट द कमिटमेंट. आज वो ऋषि जोरी ने जो कैच लिया है शॉर्ट मिड विकेट पर, सिंटिलेटिंग सेंसेशनल कैच. और ऐसे कैचेस मतलब टूर्नामेंट के स्टैंडर्ड को और ऊपर उठाते हैं. ये महज 40 प्लस है, लेकिन 40 प्लस के प्लेयर्स कुछ भी कर सकते हैं, बिलीव यू मी. और अलंकार, अब अलंकार को रनों के अलंकार से स्कोरबोर्ड को सजाना होगा. सामने बाला ठाकरे. मैच जैसे आगे बढ़ रहा है, धनविन अलीबाग के ओनर समीर चौगले भी लगभग अभी तक 2 से 2.5 किलोमीटर इस ग्राउंड पर चल चुके हैं. क्षेत्ररक्षण में काफी तब्दीली आप देख सकते हैं. वहां पर डीप थर्ड मैन लगा दिया गया है. अगर विकेट कीपर से कोई गलती होती है तो पीछे रोकने के लिए बाला ठाकरे एकमात्र गेंदबाज जिसको मैन ऑफ द मैच मिला है इस टूर्नामेंट में अब तक 2 दिन में. इस बार शॉट ऑन पोल, क्या एक और गिरेगा? यस, इट इज गोइंग टू बी, एंड बाला ठाकरे ऑन हैट्रिक. अलंकार आउट होते हुए बाला ठाकरे. नए बैटर है सुजीत शेट्टे. आउट हो गए अलंकार. कॉट बाय ग्लेन वाइती, बोल्ड बाय बाला ठाकरे. और इस तरह की गेंदबाजी वाकई में टू रन थ्रू अ साइड जो क्रिकेट में कहा गया है, बिल्कुल उस तरह की बॉलिंग बाला ठाकरे की.
और उनका बॉलिंग एक्शन इतना स्मूथ है, विदर्भ में उतनी बारिश होती नहीं है, कीचड़ में उन्होंने अपने पैरों के बैलेंस को अच्छा रखा है, बॉल का रिलीज अच्छा है, फॉलो थ्रू अच्छा है। और यहां पर झगड़े पाटिल वॉरियर्स के लिए अब परिस्थितियां थोड़ी सी गंभीर है, लेकिन सब कुछ आसान कहां किसको मिलता है। जिंदगी में कोई भी चीज आसान नहीं है, हर चीज के लिए मेहनत करनी पड़ती है। बिना मेहनत के एक ही चीज होती है, बालों का डैंड्रफ, बाकी हर चीज में मेहनत है। इस बार हैट्रिक को बचा दिया है, ड्राइव कर दिया, एक रन पूरा किया, दूसरा हो नहीं पाएगा। वैभव वहां पहुंच चुके थे, स्कोर आगे बढ़ता हुआ सुजीत शेट्टी के नाम पर ये रन स्कोर आगे बढ़ता हुआ 18-43 मोर टू विन। वेलकम श्रीकांत आप्टीगर, साथ में महमूद भाई। श्रीकांत आप्टीगर बहुत अच्छे क्रिकेटर है, 40+ के ऑर्गेनाइजर भी हैं, और हाल ही में उन्होंने शूज का एक नया बिजनेस स्टार्ट किया है बोरीवली ईस्ट कार्ट रोड नंबर 8 पर। हर प्रकार के शूज है, जरूर एक बार उनसे आप कांटेक्ट कर सकते हैं। इस बार खेलना चाहते थे कहीं और गेंद चली गई कहीं, और ग्लेन वैती, यस, बाला ठाकरे आया 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 ठाकरे। देखिए देखिए, कैच करने के बाद जो बाहर दर्शक है, सपोर्टर है, प्लीज अंदर ना आए, हाँ तो पेनल्टी रहेगा। लेकिन व्हाट अ कैच बाय ग्लेन वैती। ग्लेन बैटिंग करे तो लाख का, और ग्लेन अगर फील्डिंग करे तो 1.25 लाख का। नया बैटर है इरफान। अब सबसे बड़ी बात यह है कि 24 बॉल में अब अगर 3 विकेटें गई है तो 3 डॉट बॉल तो वही आ गए। दैट इज व्हाट मैथमेटिक्स एंड क्रिकेट इज ऑल अबाउट। हमारे साथ उमेश मांजरेकर उपस्थित है। वेलकम द लेजेंडरी उमेश सर। उमेश मांजरेकर मुंबई टेनिस क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष, जयेश दादरकर के जिगरजान दोस्त। बाला ठाकरे की एक और गेंद, और यहां पर सीधा स्टंप के ऊपर धसकर चली गई। इट इज द 4th विकेट फॉर बाला ठाकरे। इरफान बोल्ट, बाला ठाकरे, गिरने वाले चारों विकेटें बाला ठाकरे को मिलती हुई। यस, उमेश मांजरेकर द फोर्स बॉय एंजॉइंग इट। अब उनके बदन पर फोर्स का टी शर्ट है। राजू मोरे, यस, राजू मोरे द आरबीआय प्लेयर। मराठीत आपण म्हणतो ना, आरबीआय धावांची जशी पैशांची टाकसाळ असते तशी धावांची टाकसाळ बघावी लागेल। लेट्स सी व्हाट इज गोइंग टू हैपन। एक ओवर में 2 बार हैट्रिक मौके पर बाला ठाकरे, और पहला फाइफर हो सकता है इस टूर्नामेंट का बाला ठाकरे। गोंदिया वासियों ने तो अभी से पूरनपोली श्रीखंड ऑर्डर कर दिया है। यस, इट इज अ हैट्रिक। माइंड ब्लोइंग क्रिकेट बाय बाला ठाकरे। गोपी 11 ऐरोली। 1 ओवर 1 रन 5 विकेट और 1 हैट्रिक। ये एकमात्र ऐसा बॉलर है टूर्नामेंट में जिसको कोई चौका अब तक लगा नहीं है। क्या बात है यतीश धुरी, तुझी स्कोरिंग अशी आहे की लोकांनी तुझा स्कोर ऐकावा तुझ्याकडून आणि नंतर जावं घरी, कारण तू आहे यतीश धुरी। बाला ठाकरे के लिए दोस्तों तालियां हो जानी चाहिए, भले वो आपकी टीम में हो चाहे ना हो। मेरे ख्याल से क्रिकेट को उसने जिंदा रखा है। आई थिंक दिस इज, कल श्रेयस कदम ने जो परफॉर्मेंस दिया और आज बाला ठाकरे, ये अलग बात है। बाला नाम में ही बहुत करिश्मा रहता है। अगर डीजे होता तो गाना बजाता, बाला 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 बिग बम बाला बाला बाला। सुपर बॉलिंग बाला ठाकरे।
और सबसे बड़ी बात आप देखिए 6 के 6 बॉल में एक भी बॉल में वो स्लिप नहीं हुआ, हर बॉल पर उसका फॉलो थ्रू देखने जैसा था, उसने एक भी एक्स्ट्रा रन नहीं दिया। दैट इज बाला ठाकरे पूरे टूर्नामेंट में अब तक 2 ओवर किए और दोनों में एक भी उसने एक्स्ट्रा रन नहीं दिया। दैट इज कंसिस्टेंसी, मिस्टर कंसिस्टेंट फ्रॉम गोदिया। और टूर्नामेंट में अब तक 2 ओवर 4 रन और 5 विकेट। व्हाट अ परफॉर्मेंस बाला ठाकरे। अब नया ओवर लेकर आ रहे हैं हेमंत। हेमंत के सामने बैटर है सुजीत शेट्टी और नए बैटर है राजेश तड़ाशिलकर। आऊ 1 रन यहां पर दिया, अभी भी मैच खत्म नहीं हुआ। राजेश तड़ाशिलकर, अमृत 11 मुंब्रा में उनको बैटिंग कभी कभी मिल जाती थी। 11 गेंदों में 42 रन, 11 चेंडू 42 धावा। राजेश तड़ाशिलकर इस बार आऊ ने उठा दिया, एक और विकेट का पतन होगा ऐसा लग रहा है। जी गेंद के नीचे फील्डर वैभव और सफलता मिलती हुई हेमंत को। जगड़े पाटिल वॉरियर्स, कितना बड़ा विरोधाभास है। पिछले मैच में आसमान पे थे और इस मैच में उन्हें वापस जमीन पर लौटना पड़ा। रोहित रुद्रा का जो विकेट था सबसे इंपॉर्टेंट विकेट था। और चाहे शतरंज का खेल हो या युद्ध हो या क्रिकेट हो, जब तक राजा सलामत है आप जंग लड़ सकते हैं। और यहां पर रोहित रुद्रा जब आउट हुए, दैट वाज अ टर्निंग पॉइंट ऑफ द मैच। आउट हो गए राजेश तड़ाशिलकर, कॉट वैभव, बोल्ड हेमंत। फॉलो विकेट्स अगर देखें, पहला विकेट 17 पर, दूसरा 17 पर, तीसरा 18 पर, चौथा 18 पर, पांचवा 18 पर और छठा 19 पर। झगड़े पाटिल वॉरियर्स बिल्कुल जो बैंड्रा वर्ली सी लिंक के ऊपर से तेज दौड़ रहे थे, अचानक शिवाजी पार्क सिग्नल के ऊपर सिग्नल फेल होता हुआ। इस बार बैठक शॉट, बॉल पीछे जा रही है, हालांकि 1 रन का इस वक्त ज्यादा फर्क नहीं पड़ेगा, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचेगा। कुल मिलाकर 20 रनों पर 20 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स। डिमोलिशन मैन बाला ठाकरे, डिमोलिशन मैन बहुत कम बनते हैं। मुंबई महानगर पालिका में खैरनार साहब थे डिमोलिशन मैन, अगर वो देखते बाला ठाकरे को तो वो भी बोलते हैं खरा डिमोलिशन मैन तू जाइस। इस बार बॉल पीछे जाएगी। अब देखिए रनों की किल्लत साफ नजर आ रही है, यहां से जीतना ये थोड़ा सा मुश्किल है। स्कोर अब 22 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स। वी आर इन ओवर नंबर 3। 7 बॉल्स 30 रन टू विन, 7 बॉल में 39 रन। यहां से अब जो भी कोई बॉल पर अगर 6 नहीं लगता है, मैच का रिजल्ट जो है बिल्कुल तस्वीर साफ हो जाएगी। द राइटिंग इज ऑन द वॉल, जो अंग्रेजी में कहते हैं, उस तरह की सिचुएशन है। अब यहां से गोपी 11 आइरोली तभी हार सकती है जब वो हारने का सोचे, बाकी मुझे नहीं लगता कि और कोई स्थिति में वो हार सकते हैं। ब्रिलियंट परफॉर्मेंस। इस बार बैकफुट पर जाकर खेला है, जगह बनाई और अब 6 गेंदों में मैच जीतने के लिए 38 रनों की जरूरत है। 6 बॉल्स 38 रन लीगल क्रिकेट में। आइए अब अगले सत्कार की तरफ हम आगे बढ़ते हैं। मैं हमारे कमेंटेटर जयेश भोसले से प्रार्थना करूंगा, आपके कर कमलों से अगला सत्कार होगा। महमूद भाई, मैंने देखा हुआ एक खुददार खिलाड़ी जो हमेशा जीत के लिए खेला, उसका स्लोअर वन पकड़ना। जब महमूद भाई टेनिस क्रिकेट में बड़े टूर्नामेंट में आए तो 1.5-2 साल तक तो लोगों को उनको समझने में लगा। जब तक समझते तब तक महमूद भाई बहुत आगे निकल चुके थे। उनका एक भव्य सत्कार यहां पर किया जा रहा है। आखिरी ओवर करेंगे नंदू पाटिल। बहुत बहुत अभिनंदन आपका महमूद भाई, अल्लाह ताला आपको बहुत नेकी और से नवाजे, ये हम दुआ करते हैं। इस बार हुक कर दिया है, गेंद जाएगी बैकआउट ऑफ स्क्वायर। 1 रन मिलता हुआ वहां पर
नया बैटर है सोनू। अगला सत्कार श्रीकांत आपटीगर, बहुत बढ़िया क्रिकेटर, क्रिकेट टूर्नामेंट ऑर्गेनाइजर, एक सफल बिजनेसमैन, और इन दिनों कहते हैं ना कि आपकी पर्सनालिटी आपके टी शर्ट, ट्रैक पैंट या कैप से नहीं, आपकी पर्सनालिटी बनती है आपके जूते से। और अगर आप स्पोर्ट्स शूज खरीदने का सोच रहे हैं तो जरूर श्रीकांत आपटीकर को आप मिले। वाइड रेंज ऑफ वैरायटी ही हैज इन हिज न्यू बिजनेस, एंड गुड लक टू यू ब्रदर श्रीकांत आपटीकर। अब हमारे साथ नीलेश वाघेला जी उपस्थित है, अगला सत्कार उनका हम करने जा रहे हैं। अब ये कड़क शॉट है, देर आए दुरुस्त आए, देर सवेरी क्यों ना हो, अंपायर नासिर शेख के इशारे का इंतजार, और ये 4 रन। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 29 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट्स। थैंक यू नीलेश वाघेला जी। 4 गेंदों में 32 रन, 4 balls 32 टू विन। तीन बॉल 31 रन, 3 balls 31 runs टू विन। गेम चेंजर, एक्स फैक्टर, डिफरेंशिएटर, इंपैक्ट प्लेयर, यूटिलिटी प्लेयर, जो भी है, ये सारे विशेषण कम पड़ रहे हैं बाला ठाकरे के लिए। ही इज द वन मैन शो ऑफ द डे। पहला हैट्रिक और फाइफर पूरा करने वाले बाला ठाकरे खास गोंदिया विदर्भ से हमारे बीच खेलने पधारे हुए हैं। तो श्रीकांत आपटीकर ने कहा है कि दीपक शाह मेमोरियल का जो 6th एडिशन होगा उसके मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए वो अभी से अनाउंस कर रहे हैं कि एक स्पोर्ट्स शूज स्पॉन्सर किया जाएगा। थैंक यू सो मच श्रीकांत आपटीकर। ज्या क्रिकेटने आपल्याला ओळख दिली, नाव दिलं, सन्मान दिलं, त्याची परतफेड करणं हे गरजेचं आहे, आणि श्रीकांत आपटीकर कुठेही मागे राहणार नाहीये, म्हणून तुझा खूप खूप धन्यवाद। महमूद भाई, अगर आप स्पोर्ट्स शूज खरीदने की सोच रहे हैं मत खरीदे, 1 साल रुक जाए, आपको मैन ऑफ द टूर्नामेंट में मिलने जा रहे हैं। इस बार स्ट्रोक बढ़िया था, लेकिन अब पछताए का होवत जब चिड़िया चुग गई खेत। ये 6 रन। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 38 रन्स, और 22 रन से इस मैच को जीतकर सेमीफाइनल में भव्य प्रवेश गोपी 11 अइरोली। धन्यवाद नितिन कोहली। और वही पुरानी राइवलरी गोपी और धनविन।